कधी ना कधी पक्ष माझ्या नेतृत्वाचा, माझ्या उमेदवारीचा विचार करेल। आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलं की 1500 रुपये आम्ही तुम्हाला चालू करू, आमदारकीला योजना चालू केली, पैसे खात्यात पाठवले। त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही, लाडकी बहीण बंद पडेल। परंतु आज वर्ष झालंय लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे 3000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आमदार सचिन दादा आहेत, मी आमदार आहे, पालकमंत्री आहेत। मी सगळ्या बहिणींना सांगेन की आम्ही तुम्हाला शब्द देतो की फक्त 1500 रुपयावरती आम्ही थांबणार नाही। तर ज्या वेळेस महापालिकेमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा येईल, या प्रभागातले 4चे 4 उमेदवार भाजपाचे निवडून येतील, आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की साहेब आपण 1500 रुपयावरची ही योजना 2100 रुपयाची केली पाहिजे आणि आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे। मागच्या 1.5-2 महिन्याच्या कालावधी मी पाहायचो, अनेक लोक प्रचार करायचे स्थानिक उमेदवार हवा, बाहेरचा नको। अहो एका प्रभागामध्ये 40-50 नगर असतात, प्रत्येक नगरातनं जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर मग काय 40-50 उमेदवार उभा करायचे का? सर तुम्ही काळजी करू नका, तो विरोध तुम्हाला जनतेचा नव्हता, ही जनता तुमच्या पाठीशी आहे। काही कार्यकर्त्यांना स्वतःला उमेदवार व्हायचं होतं, ते काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचे बातम्या पेरायचे, द्वेष पेरायचे। परंतु मी जबाबदारीने सांगेल, मी आमदार झाल्यानंतर ना या भागासाठी जी काही निधी मागितली ती राजकुमार हंसाडे सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी एकही रुपया या ठिकाणी कमी पडू दिलेला नाहीये। मगाशी बोलताना प्रशांत कदम सारख्या जुन्या शिवसैनिकांनी सांगितलं की या भागातल्या मंदिरांच्या पत्र्यांची सुद्धा वाईट अवस्था आहे। प्रशांत भैया कशी होणार व्यवस्था? 15 वर्ष जर चुकीचे आमदार ह्या लोकांनी निवडले असतील तर आपला धर्म असाच अडचणीत येत गेला असता। परंतु जनता वेळेत जागे झाली आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी देव देश धर्म राष्ट्र हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला मतदान केलं। यापुढे एकाही देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही, हा जाहीर शब्द मी तुम्हाला आजच्या माध्यमातून देतो। तुम्ही देवस्थान सांगायचं त्याला 10 लाख लागतात का 20 लाख रुपये लागतात, त्या सभा मंडपाला निधी देण्याची जबाबदारी माझी असेल। रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी हे सगळ्या गोष्टी आपण करूयात, परंतु धर्मरक्षण सुद्धा करण्याची आपली गरज आहे। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण पाहतो की लोकसभेला, विधानसभेला कसे लोक एकत्रित येतात, कसे ते त्यांच्या लोकांना जिंकवायला प्रयत्न करतात। जर आपण भाजपाला मतदान नाही करणार तर मग काय डोक्यावर इमाम बसून घ्यायचंय का? सांगा, डोक्यावर इमाम बसवलेलं तुम्हाला चालणार आहे का? आपण संघटित राहिलो, आपण एक संघपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर निश्चितच आपल्या अंगणातली तुळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, मंदिराच्या वरचा कळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, विकासासोबत लाडक्या बहिणींचा सन्मान सुद्धा होणार आहे। आज सोलापूरची विमान सेवा सुरू झाली, सोलापूरच्या IT पार्कला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली, इथे सगळे मोठमोठे उद्योग येणार आहेत। तुमच्यापैकी अनेक जण अक्कलकोट रोडच्या MIDC मध्ये कामाला जाता, कोणी टॉवेल कारखान्यात जात आहे, कोणी गारमेंट मध्ये जात आहे, कोणी चादर कारखान्यात जात आहे। 15 वर्ष प्रणिती शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 56 कोटी रुपयाचे रस्ते त्या अक्कलकोट रोडच्या MIDC ला मंजूर केले आणि पुढच्या 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या MIDCतले सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत। मग एवढा सगळा विकास होत असताना आपण कोणाला मतदान करणार आहे? आज हे काँग्रेसवाले मत मागायला येतात, 102 नगरसेवक